पिता में, और जिन्होंने अपना पूरा जीवन खेती में दे दिया, राजनीति की अच्छी समझ, समाज सेवा, राजनीति और उसके साथ साथ अपना कमेंट्री का करियर, तीनों के साथ इंसाफ करने वाला नरों का राजा, उसको नरेश कहा जाता है। और वैसे हमारे नरेश भाई ढोमे, इनका भी स्वागत है। मनीष पाटिल, प्रशांत आधवड़े, इनका भी हार्दिक स्वागत है, जिन्होंने आज सुबह आपकी कानों में रस घोला। तो पहले ओवर की शुरुआत सोनू बुदावले, जिन्होंने पहले मैच में 2 ओवर में 18 रन देकर 2 विकेट लिए थे, वो गेंद करेंगे वासिक शेख को। वासिक शेख, वासिक जिसकी बल्लेबाजी है क्लासिक। पहली गेंद बहुत अच्छा लेग कटर, धीमा घुमाया था। वासिक शेख के बल्लेबाजी के रेंज को ध्यान में रखते हुए ये अच्छा काम किया है यहां पर बॉलर सोनू बुदावले ने। इस मैच में फील्डिंग भी बहुत इंपॉर्टेंट रहेगी। पहले मैच में हमने देखा अभी ने 2-3 कैच लिए थे, एक चौका बचाया था। ओवर पिच गेंद ड्राइव किया था, लेकिन वाइडिश मिड ऑन पर रोक दिया गया। वासिक शेख जैसे बल्लेबाजी के शेर को बांध कर रखा है अपनी पहली 2 गेंदों में सोनू बुदावले ने। सोनू अब ये शॉर्ट पिच बॉल थी, जगह पर खड़े खड़े उठा दिया, और यहां पर रन नहीं बनने का फ्रस्ट्रेशन। पिछले मैच का हीरो ये मैच में 0। अक्षय वठार ने कैच लिया। वसीक शेख को यही चीज सीखनी होगी कि जब 1-2 बॉल डॉट चले जाएं तो क्रीज पर रुककर एक आध रन लेकर स्ट्राइक बदलना सुप्रीमो में ये बहुत इंपॉर्टेंट बात रहेगी उनके लिए। पहला टूर्नामेंट खेलने जा रहे हैं, स्कोर 0-1। पिछले मुकाबले में महेश नानगुड़े एलबीडब्ल्यू जल्दी आउट हुए थे, ये मैच में महेश नानगुड़े को अच्छा खेलना होगा। पूरे हिंदुस्तान का नंबर 1 टूर्नामेंट सुप्रीमो ट्रॉफी खेलने से पहले आखिरी मौका है प्रैक्टिस करने का। नए बैटर है शुभम शेड़के, लाखों रुपए की इनामी राशि। और मैन ऑफ द मैच के अवार्ड को देख के मैं इतना मुतासिर हुआ। कंपटीशन सक्सेस रिव्यू का एक बुक है, ये बुक आपको सचिन डवड़े पब्लिकेशन एंड बुक स्टॉल पर भी मिल जाएगा। इंडिया के तमाम बड़े बुक स्टॉल में आपको मैथ्स एंड रीजनिंग की बुक जो सचिन बाबू ने लिखी है मिल जाएगी। ओह, सजीला शॉट, इसको देखने का अलग मजा है। नाइस एक्सटेंशन ऑफ आर्म्स, शॉट वाइड एंड पनिश्ड, 4 रन्स। सोनू बुदावले के लिए वो विड्थ देना महंगा पड़ा, और स्कोरबोर्ड पर 4 रन जमा करते हुए वहां पर बैटर शुभम शेड़के, शुभ शुरुआत करता हुआ शुभम। सोनू बुदावले के लिए मिला जुला ओवर रहा है, 3 डॉट बॉल जिसमें 1 विकेट और फिर 1 चौका। इस बार उसी दिशा में खेल दिया, सन्नाटेदार चौका, बैक टू बैक चौका लगाता हुआ शुभम शेड़के, चौका लगाया बोल के। थोड़ा समय लिया लेकिन क्या एग्जीक्यूशन है। बल्ले के निचले सिरे से बल्ले का स्विंग देखते ही बन रहा था, और पावर प्ले होने की वजह से दायरे के बाहर जैसे ही बॉल गई 4 रनों की मोहर लग चुकी थी। स्कोर 8, 1 विकेट के नुकसान पर हमराज मृत्युंजय। ये मैच का टॉस जीता है यशवंत बाबू पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन एंड जीके फल्टन ने। धीमी गेंद, यहां पर गति परिवर्तन और आउट। बहुत जबरदस्त कैच, मिलिंद चौधरी ने यह कैच को लिया। गति से ही प्रगति, वाटर डिलीवरी, बाउंस था बल्ले का अंदरूनी सिरा, और कलाबाजी लगाते हुए मिलिंद चौधरी। 1 ओवर 8 रन 2 विकेट। हमराज मृत्युंजय को बैकफुट पर रखा है इस ओवर में, भले ही 2 चौके आए लेकिन 2 विकेट भी आए।
नया ओवर शुरू होगा जिसको लेकर आ रहे अशोक गायकवाड़। आज की शाम का दिलकश मंजर, बहती हुई हवाएं और हरा भरा ये मैदान। अशोक गायकवाड़ जिनको दादा कहा जाता है, बल्लेबाजी का दादा, अब मैदान में उतरा है। टेनिक्स की गेंदों की भी तारीफ करना चाहूंगा, बाउंस बढ़िया है, टर्न अच्छा ले रही है और बहुत बहुत दूर तक बॉल ट्रैवल हो रही है। 5 ओवर का मुकाबला, पावर प्ले का अंतिम ओवर, दूर वाले छोर से सिंहगढ़ डेंटल कॉलेज का एक खूबसूरत मैदान। और यहाँ पर अब अक्षय वटारकर, खराब बॉल थी, फेंक दिया, नो बॉल, फ्री हिट और सिक्सर। जी हाँ, नो बॉल, फ्री हिट और सिक्सर। ये तो ऐसा हुआ कि आप डेक्कन क्वीन से, मुंबई से पूना आ रहे थे, आपको ट्रेन में भारतीय रेल द्वारा चाय नाश्ता भी परोसा गया और उतरने के बाद रिक्शा में सिंहगढ़ कॉलेज तक फ्री ऑफ कॉस्ट भेजा भी गया। वाह, सोने पे सुहागा। महेश नानगुड़े, ब्रांड एम्बेसडर ऑफ दिस टूर्नामेंट, युवा खिलाड़ी। देखिए उनका स्टांस देखते ही बन रहा है, आंखें समांतर है, लवली स्टांस। 15 for 2। इस बार ऑन द राइज खेल दिया है, दौड़ने की जरूरत नहीं है, बॉल सीधी लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद लैंड होती हुई अफलातुन सिक्सर। महेश नानगुड़े, लेफ्टियों में मैंने देखे 2 लेफ्टी, एक अविनाश रामगुड़े और फिर महेश नानगुड़े। और दोनों का खेलने का अंदाज वही है, मिस्टर नॉट आउट अविनाश रामगुड़े और यहाँ पर उन्हीं के नक्शे कदम पर चलता हुआ महेश नानगुड़े। 2 बॉल 12 महेश, 21 पे 2 हमराज मृत्युंजय। धीमी गेंद और यहाँ पर अपील और आउट। तारीफ करनी होगी अक्षय वाटारे की, धीमी गेंद, दोनों विकेट चेंज ऑफ पेस पर गिरे हैं, ये अच्छी बात है। और दोनों कैचेस विकेट कीपर ने लिए। शरीर से दूर खेले थे नानगुड़े और बड़े आसानी से कैच लेकर एक अनोखे अंदाज में बॉल को हवा में उछाल दिया विकेट कीपर थे मिलिंद चौधरी। टेम्परामेंट बहुत इंपॉर्टेंट है, पिच पर रुकना। 6 ओवर का मैच हो, 4 ओवर का हो या 8 ओवर का हो, हर एक बॉल को आप मैदान के बाहर भेज नहीं सकते। नए बैटर है ऋतिक गजर। मुझे याद है टिंगरे सरकार कब मैं कमेंट्री कर रहा था और राजू पाटे, ऋतिक गजर, महेश नानगुड़े, ये तीनों ने तहलका मचा दिया था उस दिन। छोटी उम्र का खिलाड़ी है गजर। जिसकी प्रहार प्रीमियर लीग की ट्रॉफी पर नजर, वो है ऋतिक गजर। जिसके ऊपर है गेंदबाजों की और फील्डर की नजर, वह ऋतिक गजर। 21 for 3। स्विच हिट मारने का प्रयास, अब ये भी साहस भरा स्ट्रोक था, आते ही वो शॉट खेलने का प्रयास। पूरी तारीफ करना चाहूंगा यहां पर गेंदबाज अक्षय की, जिन्होंने पहले मैच में बहुत जबरदस्त क्रिकेट खेली थी। अब यहां पर उठा दिया है और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, लैंड होता हुआ रॉकेट लॉन्चर, और ये रॉकेट 6 रनों का ऋतिक द्वारा। हमराज मृत्युंजय का आक्रामक अंदाज मुझे पसंद आया, भले मेरे 4 विकेट गिर जाए, अगर मारने वाली बॉल है मैं मारूंगा, और मारूंगा कम, घसीटूंगा ज्यादा, वो वाली बैटिंग इस वक्त ऋतिक की। 2 बॉल 6, 27 पे 3 सिक्सर आए इस ओवर में अब तक। और इस बार कैप में खेल दिया, बॉल जाएगी मखमली घास के ऊपर आग लगाने वाला चौका। 31 for 3। पावर प्ले में पावर वाला क्रिकेट दिखाता हुआ पहले महेश नानगुड़े और अब ऋतिक गजर।
कहर बरपाती हुई बल्लेबाजी, 3 बॉल में 10। हमराज मृत्युंजय पुणे, और इस बार मिस टाइम कर दिया। पूरी तारीफ अक्षय वटार की, एक और विकेट। शॉपिंग महंगा नहीं है। सोनू बुदावले ने कैच ले लिया। जब कोई मॉल में जाके ब्रांडेड कपड़ा खरीदोगे तो कीमत तो चुकानी पड़ेगी। और अक्षय वटार ने 2 बड़े बैटर को आउट किया है, दोनों लेफ्टी का काटा दूर किया है। नया बैटर है आकाश काले। अक्षय वटारकर जिन्होंने ये पराक्रम किया, 2 ओवर 31 रन 4 विकेट। देखो एक तरफ 4 विकेट गए उसका गम है, लेकिन 31 बनाए उसकी खुशी भी है। प्रोजेक्टेड स्कोर 78 का नजर आ रहा है। सोनू बुदावले पहले मैच में 2 ओवर किए थे, ये मैच में भी 2 ओवर करेंगे ऐसा लग रहा है। और अभिजीत घिसे इनका ट्रम्प कार्ड है। पहले मैच में 1 ओवर में जिस तरह उन्होंने बॉलिंग की थी, काबिल तारीफ। तो यहां पर अब घिसे, लल्लन, अक्षय वाटारकर 1 ओवर 23 रन 2 विकेट। अक्षय वाटारकर को विकेट दिए बगैर उसके पास से रन बनाना, ये किसी पठान से बिना ब्याज के कर्ज लेने वाली बात है। वाटारकर ने 3 6 खाए, लेकिन सामने पठानी वसूली भी की 2 बल्लेबाजों की। दोनों बैटर 0 पर। ओवर पिच बॉल थी और गिन को टप्पा खाने दिया, उसका स्पिन खत्म करते हुए नजाकत के साथ वो कवर ड्राइव। इकतीस मार्च से शुरू हुए इस प्रतियोगिता में ओत प्रोत होकर खिलाड़ियों ने अपनी जान लगा दी है। ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट कहिए, या पुणे का टूर्नामेंट कहिए, या फिर एमपीएससी विद्यार्थियों का टूर्नामेंट कहिए। 32 पर 4। आकाश काले इनसाइड आउट आकर क्या जबरदस्त कवर ड्राइव, खूबसूरत चौका। शॉट के लिए जगह बनाई और फिर जिस तरह उस बॉल को प्लेस किया, टाइमिंग, फुटवर्क, प्लेसमेंट, तीनों अफलातुन। लेग स्पिनर के साथ यही समस्या है, टप्पा सही नहीं हो तो धुलाई हो जाती है। शेन वॉन हो, अब्दुल कादिर हो, या फिर अनिल कुंबले हो, लेकिन जब उनका टप्पा अच्छा गिरेगा तो वो बादशाह है। तो ये बहुत ही बेहतरीन चौका जड़ दिया। इस बार फिर से उन्नत होकर खेल दिया है आसमान में, और बॉल डीप कवर बाउंड्री के बाहर जाती हुई अंपायर के इशारे का इंतजार रहेगा। और अब ये गगनचुंबी छक्का, गेंदबाज अक्का बक्का। आकाश काले धूम मचा ले। 42 for 4। 2 बॉल 10। महेश नानगुड़े ने अच्छा स्टार्ट किया, गजर ने अच्छा स्टार्ट लिया, काले ने अच्छा स्टार्ट लिया है। तीनों युवा खिलाड़ी हैं। वसीक शेख जैसा तजुर्बेकार खिलाड़ी इस टीम में है। इस बार ऑन साइड पर पुल कर दिया है, लेकिन नो मैंस लैंड में टपा खाती हुई बॉल 1 को 2 में तब्दील करते जा रहे हैं। यहां पर बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। 44 for 2। दूधिया रोशनी में अब नहाता हुआ ये मैदान। शाम से रात की तरफ अब हम जा रहे हैं, रात्रि क्रिकेट की शुरुआत होगी। रंग बिरंगी कपड़ों वाला क्रिकेट। खराब बॉल थी, हुक करना चाहते थे, बॉल लॉन्ग स्टॉप बाउंड्री से गुजरती हुई अब चली जाएगी, लेकिन आखिरी वक्त पर उसे रोकने का प्रयास, और 2 रन लेते हुए काले। 22 के रन दिए गए अंपायर द्वारा। रनों की किट्टी में रनों को जमा किया जा रहा है। आकाश काले 4 बॉल 12, 46 पे 4, तीसरा ओवर। अभिजीत भिसे पहले मैच के बनिस्बत इस मैच में थोड़े से कम प्रभावी नजर आए। इस बार फिर से इनसाइड आउट शॉट,
और उद्योग रत्न रतन जी टाटा को सलाम करता हुआ ये यहां पर चौका। फुटवर्क देखने लायक है। मैं तारीफ करना चाहूंगा आकाश काले के फुटवर्क की। फुटवर्क हो तो आकाश काले जैसा, डांस में फुटवर्क हो तो माइकल जैक्सन जैसा, और क्रिकेट में फुटवर्क हो तो जो आज आकाश काले का फुटवर्क दिख रहा है भाई। 5 बॉल 16 पर नाबाद, 3 ओवर 50, 4 विकेट। 19 रन ऑफ दिस ओवर। सोनू बुदावड़े के छोर को बदला गया है। पहला ओवर उन्होंने दूर वाले छोर से किया था, ये ओवर अब वडगांव बुद्रुक एंड से कर रहे हैं। महाराष्ट्र के कई गांवों को खुर्द और बुद्रुक ऐसे पहचाना जाता है। तीन ओवर 50 रन, 4 विकेट। सोनू बुदावले 1 ओवर में 8 रन देकर 2 विकेट लिए थे, वो अब बॉलिंग में आ रहे हैं। अक्षय वाटारकर को 2 विकेट मिले, 2 सोनू को मिले। प्रोजेक्टेड स्कोर 80 के ऊपर जाएगा ऐसा लग रहा है। सोनू बुदावले का ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है। स्ट्राइक पर है दादा गायकवाड़ यानी कि अशोक गायकवाड़। पटकी हुई गेंद, बहुत बढ़िया राइजिंग डिलीवरी। ये पिच इतना मुफीद है बल्लेबाजों के लिए, गेंदबाजों के लिए। इसका बाउंस आप देखें। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये आताच येऊन आपण 50 पे 4। बहुत लेट खेला था, 1 रन हो सकता है वहां पर, उसे पूरा कर लिया जाएगा। अभिजीत भिसे ने वहां पर गेंद को रोका था। फील्डिंग की जमावट आप देखें, एक थर्ड मैन है, एक वाइडिश गली है, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर है और एक लॉन्ग ऑफ है। एक डीप कवर रखा गया है। आकाश काले धीमी गेंदे, ये बहुत असरकारक तरीके से हमने देखा। सोनू बुदावले ने, फिर आकाश वाटारकर ने इसका इस्तेमाल किया। स्लो बॉल इज अ स्टॉक बॉल, और स्टॉक बॉल का असरकारक उपयोग। ट्वाइलाइट का समय, इसलिए बॉल को साइड करना भी एक चैलेंज है बल्लेबाज के लिए। ओवर पिच गेंद दी और ये ऑफ ड्राइव पर 1 रन पूरा किया। स्कोर आगे बढ़ता हुआ 52, 4 खिलाड़ियों के नुकसान पर। इसके बाद जो अगला मुकाबला है वो चौथा मुकाबला रहेगा ऑल इंडिया ओपन में। आज पुल कर दिया गेंद को और गुल भी कर दिया, और ये खूबसूरत सिक्सर लगाते हुए वहां पर बल्लेबाज दादा गायकवाड़। ऑफ कटर बॉल थी और गेंद को टप्पा खाने दिया, और फिर जैसे ही आई इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क वाला सिक्सर। स्कोर है 52 पे 4, अब हो गया 58 पे 4। दादा 4 बॉल 8, दोनों का स्ट्राइक रेट बहुत अच्छा है। आत्मविश्वास भरा स्ट्रेट ड्राइव, रोकी नहीं जाएगी। पिस्तौल से निकलती हुई गोली की तरह दन दन दाएं 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 4। ये दिल मांगे मोर। लक्ष्य अकॅडमी कॅप्टन प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. प्रकाशजी मडके सर विनंती असेल आपण देखील टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. लक्ष्य अकॅडमी कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. 4 ओवर 62 रन और 4 विकेट।
2 ओवर 20 रन 2 विकेट। एक भव्य पार्टनरशिप आकाश काले और दादा गायकवाड़ के बीच। रनों का मानो महोत्सव चल रहा है इस सिंहगढ़ कॉलेज के मैदान पर। प्रहार प्रीमियर लीग, और इस वक्त गेंद के ऊपर निर्मम प्रहार कर रहे हैं दोनों बल्लेबाज। आकाश काले ने जो खास करके इनसाइड आउट शॉट खेले हैं, आज के दिन का एक अलग बल्लेबाजी का स्टैंडर्ड दिखाता हुआ। वसीक शेख के अब मुरीद है, लेकिन आकाश का अलग क्लास है। मेरा नाम है आकाश और मैं बल्लेबाजी करता हूं झकास। 7 बॉल 17 पर नाबाद आकाश। नए ओवर की शुरुआत, और पहली गेंद पर कैच छूट गया। थोड़ा मुश्किल था, लेकिन की जा सकती थी कोशिश। वहां पर 2 रन दौड़कर पूरे करते हुए आकाश काले, और तीसरे की दौड़, और वहां पर 1 रन शॉट दिया गया है। अंपायर अजय आवड़े की बारीक नजर ने उस बात को पकड़ा, बल्ले को ग्राउंड नहीं किया था, और जहां 3 बन सकते थे वहां 2 बने। ओम धुमाल नए ओवर की शुरुआत कर सकते हैं। धुमाल के सामने धमाल करने का प्रयास होगा। 64 पे 4। हमराज मृत्युंजय टॉस हारकर पहले बल्लेबाजी करते हुए। यशवंत बाबू पाचंगे जी के फल्टन की बॉलिंग है। फुल टॉस बॉल हवा में रही है, पीछे जाकर कैच देने का प्रयास है। कैच तो होना मुश्किल है, लेकिन अब यहां पर 2 रन पूरा करते हुए दादा गायकवाड़। दो बार अगर आप 2-2 रन लेते हैं तो फिर 4 बन जाते हैं। 1 को 2, 2 को 3 में तब्दील करते रहना बहुत जरूरी है। रनिंग अच्छी है और रनिंग के बाद टर्निंग अच्छी है, ये अलग बात है। 1 शॉट रन आया, लेकिन अमूमन अच्छी बल्लेबाजी और रनिंग। 66 पे 4, आखिरी ओवर। इस बार उठा दिया है और गेंद को गायब कर दिया। गायब, 6 रन, झकास सिक्सर। जाकर कह दो शोले और चिंगारी से, जाकर कह दो शोले और चिंगारी से, फूल इस बार खिला है बड़ी तैयारी से। 72 पे 4, हमराज मृत्युंजय। एक और तगड़ा शॉट, मारते ही चलने की जरूरत नहीं समझी, और यहां पर गेंदबाजी के परखच्चे उड़ाता हुआ सिक्सर। धीरे धीरे स्कोर अब आसमान की ऊंचाई को छूता हुआ अब जाकर पहुंच गया 72 पर। 78 फॉर 4। इस बार स्क्वायर ड्राइव लगाया, हालांकि ताकत नहीं थी उसमें। 1 रन जरूर पूरा किया है। दूसरे की दौड़ लगाना चाहते हैं और बड़े आराम से 2 ले लेंगे। टाइमिंग, फुटवर्क, प्लेसमेंट, रनिंग बिटवीन द विकेट, अनुमान, संयम, समय सूचकता। 80 रन बने हैं 4 विकेट के नुकसान पर। 4 विकेट गए जब मेरे ख्याल से 19 रन के आसपास का स्कोर था, लेकिन क्रिकेट हम नहीं देंगे अपना विकेट। और 4 विकेट पर ही यह पारी समाप्त होगी। इस बार फिर से 2 रन के लिए दौड़ चले, लंबा थ्रो वहां पर पहुंचेगा, लेकिन अंपायर निर्मल ने मना किया और तीसरे अंपायर की मदद मांगी है। अगर नॉट आउट है तो 2 रन, आउट है तो 1 रन। एक भव्य पारी खेलकर लौटते हुए आकाश काले और दादा गायकवाड़। बहुत जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट थी दोनों की। जब टीम खराब परिस्थितियों में थी, ये दोनों बल्लेबाजों ने इस तरह बैटिंग की जैसे हिंदी फिल्मों में हीरो हीरोइन को विलन के अड्डे से बाहर निकालते हैं। और ये हमने देखा था शान फिल्म में, जहां जिस तरह अमिताभ बच्चन काम करते हैं शाकाल के सामने, तो बिल्कुल यहाँ हीरो वाली बल्लेबाजी है। और तीसरे अंपायर का इंतजार रहेगा। विल कम बैक विद द स्कोर, इट विल बी इधर 81 और 82।
विनंती असेल प्रकाशजी मडके सर आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. या आयोजनातील एक महत्त्वाचे घटक आणि सचिन सरांचे अगदी जवळचे सहकारी मी प्रकाशजी मडके सरांना विनंती असेल आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. सो नॉट आउट इज द फाइनल डिसीजन. स्कोर है 82 पे 4. मैच जीतने के लिए रन बनाने होंगे 83. महेश नानगुडे 3 बॉल 12, वसीक शेख 0, शुभम 8, दादा गायकवाड़ 30, ऋतिक गजर 10 और आकाश काले नॉट आउट 19, 3 एक्स्ट्रा. चलेंगे सीधा चंद्रकांत शेट्टी जी के पास. सोनू बुदावले 2 ओवर 20 रन 2 विकेट. अक्षय वटारकर 1 ओवर 23 रन 2 विकेट. अभिजीत बिसे 1 ओवर 17. ओम धुमाल 1 ओवर 20 रन और कोई विकेट नहीं. पहला विकेट 0 पर, दूसरा 8 पर, तीसरा 21 पर, चौथा 31 पर. ये लेखा जोखा है. टॉस होगा और उसके बाद आ जाएंगे मेरे काबिल दोस्त नरेश डोमे जी. धन्यवाद. कॅमेरामॅन प्लीज. हॅलो. नमस्कार. प्रहार प्रीमियर लीग पर्व 12वे सचिन ढवळे कल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. आजच्या रात्रीत एक महत्त्वाचा सामना. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते. आकाश 11 हा संघ पाहायला मिळतोय. अजिंक्य देशमुख जे खास अमरावतीवरून आले टीमचे कॅप्टन आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्याला तेवढाच बलाढ्य संघ लक्ष्य अकॅडमीचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. धीरज भगत जे खास वाशिमवरून या ठिकाणी दाखल झाले टीमचे कॅप्टन आहेत दोन्ही. आणि माझ्या बरोबरीने आज ज्यांचा वाढदिवस असे सचिन ढवळे सरांचे जवळचे सहकारी यांच्या शुभ हस्ते केला जाईल या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस. अकॅडमी झालाय तर टॉस जिंकून निर्णय काय असेल आणि पहिल्या मॅच मध्ये एवढ्या लांबून आलात आणि इकडे खेळताना मैदान आणि आयोजन काय म्हणाल आणि काय चुका झाल्या असं वाटतं पहिल्या मॅच मध्ये ज्या या मॅच मध्ये टाळाव्याशा वाटतील. सर्वप्रथम आम्ही टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतो सर. आणि पहिलाच मॅच होता तसं बाहेरून प्रवास करून आल्यामुळं तेवढासा बॉडी सपोर्ट झाला नाही किंवा ग्राउंडची कंडिशन ज्या प्रकारची ॲडजस्ट व्हायला पाहिजे तशी झाली नाही. मात्र या मॅचमध्ये जोरदार कमबॅक करण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. आणि आमचे सिनियर खेळाडू आमच्या टीममध्ये आहेत त्यांचंसुद्धा मार्गदर्शन आवश्यक असेल आणि आम्ही कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. टॉस जिंकून बॅटिंग निर्णय घेतलाय. मॅच सुरू होते. जास्त काही विचार नाही. अजिंक्य फक्त थोडं कसं वाटतंय हॅलो कसं वाटतंय इकडे आल्यानंतर आणि कसं कितव्यांदा पुण्यात आला? माझा तर हा पहिल्यांदाच आलेलो मी पुण्यामध्ये. नक्कीच प्रहार चषक म्हटलं की एक नावाची स्पर्धा आहे. मनातून इच्छा राहते प्रत्येक प्लेअरची की प्रहार चषक खेळायचं. आणि ढवळे सरांचं मी मतलब ज्या प्रकारे जे टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेलं आहे ते अप्रतिम. या चालू मॅच थँक्यू चंद्रकांत शेटे सर. थँक्यू हरीश पंड्या सर. जाऊया मॅचकडे. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा इथे. टीम यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन जी के फलटण या संघाविरुद्ध हमराज मृत्युंजय पुणे
अशी लढत आपण मैदानामध्ये बघतो. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, त्याची चर्चा आपण करू. उंच फटका, क्षेत्ररक्षक खाली आहे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. मिळतायत 6. तर बघा, प्रेक्षकांसाठी एक लकी ड्रॉ आपण दररोज घेतो. त्यामध्ये प्रेक्षकांना 5 बक्षिसं मिळतात. ब्रँडेड कूलर आहे, ब्रँडेड सिलिंग फॅन आहे, ब्रँडेड मिक्सर आहे, ब्रँडेड होम थिएटर आहे आणि ब्रँडेड इस्त्री आहे. अशी एकूण 5 बक्षिसं प्रेक्षकांसाठी आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त 20 रुपये खर्च करायचे आहेत आणि जेवढे कूपन्स तयार होणार आहे त्या कूपन्समधून आपण संध्याकाळी ड्रॉ काढतो आणि ज्यांना ड्रॉमध्ये नंबर मिळतो त्यांना ही सगळी बक्षिसं आपण प्रदान करतो. कारण ज्यावेळेस शेवटची मॅच सुरू होते त्याच्या मिड ओव्हर्सला आपण हे सगळे ड्रॉ काढतो. जे प्रेक्षक इथे उपस्थित आहे त्यांना विनंती आहे, आपण 20 रुपये घेऊन गेटवरच आमचे स्वयंसेवक बसलेले आहेत, त्यांच्याकडून कूपन खरेदी करा. हॅलो, ऑपरेटर भैरवजींना विनंती आहे की एक टॉवरची लाईट बंद आहे, आपण तो टॉवर सुरू करा. यस, कडक शॉट, दुसरा लागोपाठचा, तिसरा लागोपाठचा. पहिल्या 3 बॉलला 3 षटकार. काय सुरुवात आहे अक्षय वाठारकर. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांची भावमुद्रा आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेच्या दरम्यान छत्रपती शिवरायांची पुण्यतिथी देखील आपण साजरी केली आणि अतिशय सुंदर डेकोरेशन मध्ये छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापित केलेली आहे. जरूर आपण तिथे जा, शिवरायांच्या समवेत सेल्फी घ्या आणि स्टेटसला ठेवा. तर जाऊया मैदानामध्ये जिथे षटक चालू आहे. पहिलं 3 षटकार अक्षय वाठारकर. यावेळेस एक सिंगल, एक धाव जरूर प्राप्त करू शकतो अक्षय वाठारकर. अक्षय वाठारकर, अक्षय बोडरे ही जोडी मैदानामध्ये आहे. अशा अनेक अक्षय आहेत की ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवलेला आहे. अक्षय तावरेला देखील आपण बघितलं. पुण्यामध्ये देखील आमचा अक्षय खाटमोडे काही दिवस धुडगूस घालत होता. अलीकडं पहिलं षटक या बरोबर पूर्ण होईल आणि पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती, एंड बदलला जाईल मात्र स्ट्राइक एंड वरती असणार आहे अक्षय वाठारकर. अक्षय बोडरे नॉन स्ट्राइक एंड वरती, अक्षय वाठारकर स्ट्राइक एंड वरती. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन, अर्थात GK फलटण आणि सोलापूर सातारा जिल्ह्यातले खेळाडू सचिन ढवळे सरांना आपण स्क्रीन वरती बघू शकतो. हा संपूर्ण महोत्सव सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकारला जातोय. 12व्या पर्वामध्ये प्रहार प्रीमियर लीग आलेली आहे आणि ऑल इंडिया ओपन क्रिकेटचा थरा सरांची संकल्पना होती आणि त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप या ठिकाणी प्राप्त होत आहे. परंतु ही गोष्ट सोपी नाहीये. यासाठी अथक परिश्रम आहे, प्रचंड मेहनत आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे आणि त्यामुळेच आज प्रचंड पाऊस पडल्यानंतर देखील स्पर्धा मोठ्या दिमाखामध्ये पुन्हा उभी आहे. 19 धावा फलकावरती. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा सूचना केली जाते. पाहायचंय साईड लाईनच्या बाहेर किंवा साईड लाईनला स्पर्श आहे का. कुठलाही गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतो फ्रंट फूट नाही बॅकफूट जर रिटर्न क्रीजला स्पर्श करत असेल तर मात्र पंच नो बॉल कॉल करतील. फ्रंट फूट तुम्ही रिटर्न क्रीजच्या बाहेर जाऊ नये टाकू शकता. फ्रंट फूट हा तुमचा, परंतु लाईनच्या पुढे जाऊन नाही टाकू शकत. लाईन वरती पाय असेल तरी हरकत नाही. लाईनच्या आतमध्ये तुमचा थोडा तरी पाय असणं गरजेचं आहे, पायाचा काही भाग असणं गरजेचं आहे. परंतु बॅकफूट हा
रिटर्न क्रीजच्या आतमध्येच पाहिजे. याबरोबर 19 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अक्षय वाठारकर स्ट्राईक एंड वरती 7 चेंडूमध्ये 19 धावा अक्षय वाठारकरच्या. तर अक्षय बोड्रेला अजून खातं खोलायचं, अजून तो स्ट्राईक एंडला यायचा आहे. तर वासिक शेखच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पहिला चेंडू इथे निर्धाव आलेला आहे. मात्र त्या बॉलवरती काय घडलेले, गोलंदाजी करताना त्याची पोझिशन काय होती हे बघितलेले, पायांची पोझिशन काय होते बघायचे. तिसऱ्या पंचांकडे त्यासाठी निर्णय सोपवलेला आहे. आणि याबरोबरच पुन्हा एकदा ती दृश्य देखील आपल्या स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. कुठे त्याने पाय ठेवलेला आहे, कुठे टाकलेला आहे. तर फेअर डिलिव्हरी आणि चांगला चेंडू इथे ठरेल. 19 धावा फलकावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. विजयाचं समीकरण अंतर खूप मोठं आहे. 64 अजून धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू शिल्लक आहे. अक्षय वाठारकर स्ट्राईक एंडवर. या सक्रमकतेचा आविष्कार अक्षय वाठारकर. वंडरफुल शॉट, षटकार. कमालीचा फलंदाज अक्षय वाठारकर इथे धावांना गती देतोय. तर धाव संख्येचा विस्फोट घडून आणलाय अक्षय वाठारकरनं. पायचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. इनसाइड आउट. बॅटचा फेस पूर्ण ओपन होता. परफेक्ट टायमिंग आणि इथे 6 धावांची मोहर. धाव फलकावरती 25. पुन्हा एकदा अक्षयचा यावेळेस आखून टप्प्याचा चेंडू आणि फिरवलाय तो मिड विकेट रिजन मध्ये. 4 रन गॅप मोठा होता तिथे. कोणताही चान्स नव्हता क्षेत्ररक्षकासाठी. पुन्हा एकदा 4 धावा. अक्षय वाठारकर पुढे घेऊन जाते स्कोअरला 29 वरती. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन, जी के फलटण. टप्पा पडल्यानंतर बाहेर जात होता चेंडू, मात्र पोझिशन चांगली होती आणि त्यामुळेच एक सुंदर पूल बघायला मिळाला अक्षय वाठारकरच्या बॅटमधून. 25-8 चेंडूमध्ये सगळे चेंडू एकटा अक्षय वाठारकर खेळलेला आहे. 1 मॅन आर्मी. एका बाजूनं तो खंबीरपणे उभा आहे आणि धावांची गती आपण बघू शकतो. 9 चेंडूमध्ये 29 धावा. इथे बाहेरची कट जरूर आहे आणि अक्षयला रोखण्यात यश मिळालं. या चेंडूवरती वासिक शेखला. वासिक शेख देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकला होता. त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये अक्षयने मोठे फटके खेळल्यानंतर पुन्हा अक्षयला थांबवलंय. हे जास्त महत्वाचं असतं. कुठलाही गोलंदाज मोठे फटके आल्यानंतर फलंदाजाला थांबू शकला पाहिजे. कुठलाही फलंदाज कधीही मोठा फटका खेळू शकला पाहिजे. या सुंच फटका हवेमध्ये आणि हवाई फायर. षटकार अक्रॉस द बॅट. उचलला चेंडू आणि मिड विकेटच्या सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलेला आहे. धावांची इमारत खरं तर जादूची कांडी फिरून उभी राहत नसते, तर त्यासाठी पाया रचावा लागतो आणि अक्षय वाठारकरनं तो पाया घातलेला आहे. तो पाया रचलेला आहे. उंच स्काय स्क्रेपर पलीकडं डेंटल कॉलेजची, सिंहगड इन्स्टिट्यूटची एक उंच देखणी इमारत आहे आणि इथे तितकेच देखणे उंच ताबडतोड असे फटके अक्षयच्या बॅटमधून. पुन्हा एकदा षटकार. अक्षय वाठारकर 41 आणि यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन 21. कुठे चेंडू होता, कसा उचलला तुम्ही बघा. बाउन्स वरती स्वार होणं काय असतं ते अक्षय वाठारकरने इथे दाखवलेलं आहे आणि विजयाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल. विजयाच्या मार्गावरती गुलाब पाकळ्यांचा सडा अंथरलाय. गुलाब पाकळ्या पसरवल्या तिथे विजयाच्या मार्गावरती अक्षय वाठारकरनं. पहिल्या 2 षटकांमध्ये सगळ्या धावा अक्षय वाठारकरच्या आहेत. 41 अक्षय वाठारकर आणि यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन 41. एकही वाईड नाही, एकही नो बॉल नाही, एकही बाईज नाही, एकही लेग बाईज नाही. अनुशासित गोलंदाजी, शिस्तबद्ध गोलंदाजी. मात्र हल्ला अक्षय वाठारकरनं काय चढवला. आता अक्षय बोड्रेला आपण बघू पहिल्यांदा चेंडूच्या प्रतीक्षेत. 12 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे अक्षय बोड्रे. 18 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. 41 धावा फलकावरती आलेला आहे. बऱ्याच वेळा पाऊस पडल्यानंतर विकेट स्लो होते,
चेंडू थोडासा थांबून येतो असं चित्र असतं. तेवढा जोरात चेंडू येत नाही बॅटवरती, फलंदाजाला ऍडजस्ट करावं लागतं. परंतु काल योग्य वेळेस मॅनेजमेंटने निर्णय घेतला, प्रहार प्रीमियर लीगच्या कोर कमिटीने निर्णय घेतला की लगेचच, आपण परवा दिवशी बघा बराच वेळ पाऊस पडत होता, संततधार सुरू होती, पण तरी देखील आपण मॅच सुरू ठेवल्या, मॅच बंद केली नाही. पण काल पहिला थेंब पडला, लगेचच कव्हर्स मैदानामध्ये आणले. त्याचा परिणाम आहे की आज दिवसभर विकेट अत्यंत चांगली चाललेली आहे. फलंदाजांनी इथे जबरदस्त फलंदाजी केली, गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली, विकेट चांगली आहे. आणि याचं सगळं श्रेय मी कोर कमिटीच्या मेंबर्सला, आमच्या व्हॉलंटियर्सला देईल, अंपायर्सला देईल की त्यांनी कव्हर्स लवकर बोलवले. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे चेंडू, हो वाईड आहे, एक अतिरिक्त धाव मिळेल. विकी कलमेचा पहिला बॉल वाईड. DRS फॉर्म फिल्डिंग साइड. रेफरलचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. 42 वरती 0. यशवंत भाऊ पाचंगे, स्पोर्ट्स फाउंडेशन, अर्थातच बेचाळीस धावा धावफलकावरती. इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला अपेक्षित आहे. प्रहार प्रीमियर लीग मध्ये ऑल इंडिया ओपन पूलचं हे दुसरं पर्व आहे. एकूण प्रहार प्रीमियर लीगचं 12वं पर्व आहे. गेल्या वर्षी यशस्वी आयोजनानंतर यावर्षी देखील संघांनी चांगला प्रतिसाद दिलेला. वाईट चेंडू आहे आणि पंचांचा निर्णय कायम राहतो. DRS अनसक्सेसफुल. यापुढे यशवंत भाऊ पाचंगे फलटण संघाला कुठलाही DRS मिळणार नाही. माफ करा, गोलंदाजाने रिफरल घेतला होता तर DRS सक्सेसफुल झालेला आहे आणि त्यांनाचा पुढे DRS कायम राहील. वा, उंच आकाशामध्ये चेंडू तुम्ही लक्षात आणून दिलं बेटर, तुम्हाला मनापासून धन्यवाद. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. असंच होत होतं. कबड्डीची टुर्नामेंट आम्ही पहिली प्रो कबड्डी लीग बघत होतो, जे माझं झालं आता. त्रेचाळीस धावसंख्येवरती तर अक्षय वाठारकर 41 वरती नाबाद आहे. डावखुरे हाताचा फलंदाज अक्षय वाठारकर आज कमालीच्या फॉर्म मध्ये आहे. अक्षय वाठारकरला रोखण्यास कोण यशस्वी ठरतोय हे बघायचं. विकी कलमे गोलंदाजी मार्कवर, उजव्या इष्टच्या बाहेर टाकलेले. विकी कलमेकडं अनेक बॉल आहेत, म्हणजे त्याचा जो लेग कटर असतो तो इतका आत येतो चेंडू अचानक, आणि विशेष म्हणजे त्याचा जो आर्मर असतो जो सरळ जातो बॉल फलंदाजाला, तो प्रत्येक वेळेस गुह्यात टाकतो, प्रश्नात टाकतो, कोड्यात टाकतो. कारण त्याच्या दोन्ही वेळेस जो रिलीज पॉइंट असतो तो सेम असतो. असं वाटतं की आत येणारे चेंडू, मात्र तो सरळ निघून जातो. कधी कधी त्याचा जो ऑफ कटर आहे अचानक येतो, तो देखील भयानक असतो. विकी कलमे यावेळेस उंच फटका, आतमध्ये आलेला चेंडू, मात्र बरंच एलिव्हेशन जास्त आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक खाली आणि आकाश काळेने टिपला झेल. इथे अक्षय वाठारकर बाद. वाह, विकी कलमे मागच्या सामन्यामध्ये देखील टीम अडचणीत असताना विकी कलमे धावून आला. या सामन्यामध्ये सुद्धा टीम अडचणीत असताना विकी कलमे धावून आला. दोन्ही सामन्यांमध्ये संघ नायकाला जे अपेक्षित होतं तेच यश मिळवून देतोय विकी कलमे. वाह, ज्यावेळेस टीम अडचणीत मध्ये आहे त्यावेळेस विकी कलमेला कॉल केला जातो. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 2 षटकामध्ये 27 धावा. विकी कलमे आला, विकेट काढल्या, 2 धावा खर्च केला. इथे पाहतोय चेंडू उंच आकाशामध्ये असताना भावमुद्रा बघू शकतो आपण अक्षय वाठारकरची. चेंडू अलगदपणे आकाश उत्तेकरच्या हातामध्ये. व्हॉट अ कॅच.
आकाश उत्तेकरच्या हातात बॉल आहे आणि तो अजून कोणाकडे बघतोय की काय झालं तिथे. काही काळ दृष्टीपटलावरून चेंडू गायब झाला होता, परंतु तरी देखील योग्य अनुमान आणि त्यामुळेच आकाश उत्तेकरला मिळाला हा कॅच. आकाश काळेला, माफ करा, आकाश काळेला मिळाला हा कॅच. सुंदर झेल ऑस्ट्रेलियन स्टाईल्सनं पकडला, मात्र हात त्यांनी खाली आणला बघा, हे महत्वाचं आहे. या चेंडू सरळ जात होता आणि ओळखलं होतं की हा चेंडू सरळ जातोय. फटका देखील खेळला, मात्र एलिव्हेशन जास्त मिळालं, उंच चेंडू आकाशामध्ये. आणि त्यानंतर इथे पहा आकाश काळेला सुंदर कॅच. त्याचा स्वतःवरच विश्वास क्षणभर राहिला नाही की मी कॅच घेतलाय, पण अप्रतिम कॅच होता तो. पहिलं यश होतं अक्षय वाठारकर, हा धोकादायक होता, नवे धोक्याच्या पातळीच्या बाहेर आला होता. अशा परिस्थितीमध्ये त्याला बाद करणं गरजेचं होतं. लेंथ बॉल सरळ बॅटनं वाईडिश मिड ऑफ, हो जाऊ दिला चेंडू आणि 4 धावा इथे मिळतील. खणखणीत चौकार आल्याबरोबर मिलिंद चौधरीचं खातं ओपन होतंय. अनेक वर्ष क्रिकेटसाठी समर्पण केलेले हा खेळाडू आहे मिलिंद चौधरी. फलटण आणि परिसरामध्ये नाही, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये टिलू या नावानं ओळखलं जातं मिलिंदला. आणि त्याचा काय सुंदर फटका होता, फक्त टच केला ते, पण मिडास टच होता तो, फक्त साधा टच नव्हता तर मिडास टच होता. चेंडूचं नाही, धावांचं सोनं करणारा हा फटका होता. ओ हो फसलेला फटका, मात्र वासिक समोर आहे, धावा येणं अशक्य आहे. 47 वरती 31व्या षटकामध्ये विजयाचं समीकरण आपण हे प्रेक्षक आहेत, कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा क्रिकेट खेळाचा आस्वाद घेताना आपण बघतोय. सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचं हा कॅम्पस आहे आणि त्यामुळं हे सगळे प्रेक्षक कॉलेजचे विद्यार्थी आहेत, सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आता घरच्यांनी सुद्धा तुम्हाला बघितलं इथे स्क्रीनवर. चांगला फटका, स्टिअर केला होता चेंडू, तिथं डीप बॅकफुट पॉइंट वरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. आणि याच बरोबर षटक क्रमांक 3 संपलेले, 48 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकं 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच लांब आहे, कारण हाय रन चेस आपण इथे बघतोय. छोट्या विद्यार्थिनी सुद्धा इथे मॅच बघायला उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. 48 वरती 1 यशवंत भाऊ पाचंगे फलटण संघ. विकी कलमेचं षटक चांगलं राहिलं, काय कमबॅक आहे, म्हणजे त्याचा नंबर आता इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये लिहिला जाईल. ही संपूर्ण फॅमिली आहे, ही सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. आणि लहान बाळा समवेत आमच्या भगिनी भाऊजींना घेऊन आलेल्या आहेत, स्वागत. तर जाऊया मैदानामध्ये. 48 एक गडी बाद. बाळा क्षीरसागर सुद्धा बघतायत की या सामन्यामध्ये कसे खेळतायत खेळाडू. कदाचित ते सुद्धा तुम्हाला लाईव्ह ऍक्शन मध्ये बघायला मिळतील यानंतर उद्याच्या सत्रामध्ये. आज बघून घ्या, आम्हाला खेळायचंय, आम्हाला सुद्धा ऑल इंडिया ओपन हाफ मध्ये आमचा नावलौकिक कमवायचा आहे आणि सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून आमच्यासाठी पायघड्या घातलेल्या आहेत, आम्ही त्याचा आस्वाद घेऊ. ही लहान मुलं किती छान आहेत, किती क्यूट आहेत आणि डोळे खूप बोलके आहेत. ओ हो हो हो, वासिक शेखची उंची ही चेंडूला रोखू शकलेली नाही. षटकार. 6 धावा इथे प्राप्त होतील. 50 ओलांडतोय यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. 54 वरती 1. जबरदस्त फलंदाजी, धावांचा मखमली धावांचा सडा टाकलेला आहे इथे. काय बॅटिंग आपण बघतोय, डोळे दिपवणारी रोषणाई आपण बघतोय. आज डोळे तृप्त करून टाकले तिथे फलंदाजाने. पहिल्यांदा हमराज मृत्युंजयचे फलंदाज आणि आता यशवंत भाऊ पाचंगे 11चे फलंदाज. ओ हो हो, काय फटका आहे, मात्र उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक खाली येईल आणि मिलिंद चौधरीला परतावं लागेल. दुसरा धक्का इथे. दादा गायकवाड डाऊन दी बॉल आणि मिलिंद चौधरी बाद. 2 बाद 54. यशवंत भाऊ पाचंगे फलटण. दोन्ही वेळेस जबरदस्त फलंदाजी दोन्ही डावांमध्ये आम्ही बघतोय. उंच आकाशामध्ये चेंडू, अतिशय सुंदर कॅच, चेंडूवरती परफेक्ट नजर नाही.
समीर समीर जगतापनं झेल टिपलेला आहे. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं की खूप खाली लागला, बॅटच्या एकदम खालच्या भागावरती बॉटम एजवरती चेंडू लागला आणि त्यामुळे उंची जास्त मिळाली, टायमिंग मिळालं नव्हतं आणि तिथे अप्रतिम झेल बघायला मिळेल. 54 वरती 2 आपण बघू शकतो. इथे चौथ्या षटकामध्ये 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 29. अजूनही मॅच संपले. अभि भांगे एक अजून मोठं नाव. ओहो पहा, अभि भांगेचा पहिला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू आहे सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 6 आहे की 4 आहे या षटकार. क्षेत्ररक्षक दोन्ही हात वर करतायत, पंच कुणालाही विचारणार नाहीत, तिसऱ्या पंचांनाही विचारणार नाहीत आणि 6 धावा डायरेक्ट जाहीर करतील. सुंदर फटका अभि भांगेचा, कमालीचा षटकार. डाव्या इष्टीवरती टाकलेला चेंडू होता, अगदी फुल लेंथ बॉल, मात्र बॅटचा स्विंग विलक्षण वेगवान होता. परफेक्ट टायमिंग, वेळ साधली आणि 6 धावा देखील. धावफलक पुढे पोहोचणार आहे. याबरोबरच 60 धावा, 23 धावांची गरज आहे. 9 चेंडू 23. उजव्या इष्टीच्या बाहेर इथे भरकटला सलमान शेख. 1 धाव इथे प्राप्त होतील धावफलकावरती. 61 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक सुरू असताना धमाकेदार फलंदाजी बघायला मिळेल. पाऊस पडला, पहिला पाऊस पडला की जमिनीमध्ये कोशा अवस्थेत असलेले हे सगळे किडे आता बाहेर आलेले आहेत. आज रात्री उद्या लाईट जिथे जिथे असेल ना, तिथे तुम्हाला पंखांचा सडा पडलेला बघायला मिळेल. तत्पूर्वी धावांचा सडा इथे फलंदाजांनी टाकलेला आहे. अभि भांगे 2 चेंडू मध्ये 6 धावा. अक्षय बोडरेला आतापर्यंत 1 चेंडू फक्त खेळायला मिळालेला आहे. तुम्ही बघत असाल की 22 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 22 चेंडू मैदानामध्ये स्थित आहे अक्षय बोडरे आणि फक्त 1 बॉल खेळलेला आहे. 21 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. इथे पुन्हा चांगला चेंडू सलमान शेख. टप्पा आणि दिशा यावरती प्रचंड अचूकता असते आणि म्हणूनच सलमान शेखला टप्पा मास्टर म्हटलं जातं. अनेक वर्ष सातत्याने गोलंदाजीमध्ये सलमान शेखनं आपली योग्यता दाखवलेली आहे. आपलं उत्तरदायित्व खेळावरती त्याची निष्ठा ही खरं तर त्याला महान बनवते. सलमान गोलंदाजी मार्कवर. पुन्हा उंच फटका, एलिव्हेशन खूप आहे, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि अगदी सुंदर झेल. फलंदाज अभि भांगे इथे बाद होईल. धक्का तिसरा. 61 वरती 3. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. 4 षटकांचा खेळ संपणार आहे. 6 चेंडू आणि विजयाचं समीकरण 22 धावा. 6 चेंडू 22. अजूनही सामना संपलेला नाही. दोन्ही संघांकडे तगडी स्टार कास्ट आहे, सुपरस्टार आहेत आणि त्यामुळेच हल्ला आणि प्रतिहल्ला. अजून अक्षय बोर्डरेला स्ट्राईक मिळाली नाही आणि मला वाटतं 6व्या अर्थातच 5व्या षटकातील पहिला चेंडू फेस करणार आहे अक्षय बोर्डरे. नवीन फलंदाज जो नॉन स्ट्राईक एंड वरती असणार आहे सुनील भिसे, हे अजून एक मोठं नाव. सातारा जिल्ह्यातल्या या खेळाडूंनी टेनिस क्रिकेट वरती आपलं एक वलय तयार केलेलं आहे. वलयांकित खेळाडू आहेत. एक स्वतःच सुनील भिसे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. अक्षय बोर्डरे, सुनील भिसे गेली अनेक वर्ष टेनिस क्रिकेटला समृद्ध करणारे सुपरस्टार आपण मैदानामध्ये बघतो आणि स्क्रीनवरती अजून एक सुपरस्टार आहे. हॅलो आदरणीय सचिन ढवळे सर. हॅलो प्रहार प्रीमियर लीग नाही तर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रशासनाला अनेक दर्जेदार कुशल अधिकारी देणारे सचिन ढवळे सरांना आपण स्क्रीनवरती बघितलं. तेच आम्ही चर्चा करत होतो. 23 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला उभा असलेला खेळाडू. असं डॉन ब्रॅडमन म्हणायचे की मला नॉन स्ट्राईक एंडला उभं राहायला आवडतं, मात्र स्ट्राईक एंडला आल्यावरती ते धावा बनवायचे. 99.94 हा त्यांचा ॲव्हरेज होता टेस्ट क्रिकेट मधला, जो सर्वोत्तम आहे, सर्वकालीन सर्वोत्तम आहे. याबरोबरच 2 धावा अक्षय बोर्डरेला. 21 अजून धावांची गरज आहे. 5 चेंडू 21. 5 चेंडू 20 धावांची गरज, माफ करा 22 पाहिजे होत्या 6 चेंडू मध्ये. अक्षय बोर्डरे, आज अक्षय बोर्डरेला आपलं कौशल्य दाखवावं लागणार आहे.
अक्षय बोडरे नॉन स्ट्राईक एंडला जास्त ते तेंडुलकर असं म्हणतो की नॉन स्ट्राईक एंडला उभं राहिल्यानंतर पहिला बॉल समजतो की गोलंदाजाने कसा टाकलाय, किती वळतो, किती उसळतो. हो बाउन्सर होता विकी कलमेचा. विकी कलमे टप्पा पडल्यानंतर यस यस त्याची ही स्टाईल आहे. आपण बघतो की मधल्या बोटावरती जोर देतो तो आणि टाकतो चेंडू, तर चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातो आणि उसळतो देखील. एक खतरनाक बाउन्सर आपल्याला बघायला मिळतो विकी कलमेचा. इमर्जन्सीचा हा प्लेअर आहे आणि जरूर त्याचा नंबर आता इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये लिहावा लागेल. म्हणजे आपण जसं कॉल करतो पोलिसला, कॉल करतो ॲम्ब्युलन्सला, कॉल करतो आपण फायर ब्रिगेडला, जसं की 102, 103, 105, 107, तसा आता विकी कलमेचा नंबर सुद्धा इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये येईल. कोणत्याही संगनायकाला ज्यावेळी धावा रोखायच्या असतील, कॉल विकी कलमे, आणि तो येतो, तो करून दाखवतो. कमालीचा गोलंदाज आज दिवसभरामध्ये प्रचंड प्रभावित केले या विकेटवरती विकी कलमेनं, व्हेरिएशन प्रभावित केले. बाहेरची कड आहे, क्षेत्ररक्षक सूर जरूर मारला, मात्र हातातून चेंडू निसटला. एक धाव इथे मिळते. मात्र याबरोबरच या सामन्यावरती पकड मजबूत कब्जा बनवला इथे हमराज मृत्युंजय संघानं आणि बाद फेरीची आपली वाट सुकर केलेली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 18 धावांची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू 18 धावा, 2 फेर आणि विकी कलमेकडून एक्स्ट्रा रन येत नाहीत. मगाशी एक वाईट जरूर आला होता, पहिलाच बॉल होता त्याचा तो. यस, पुन्हा चांगला चेंडू. अक्षय बोड्रेला अडचणीत आणणारा हा चेंडू होता. काय गोलंदाजी विकी कलमेची. पहिल्या षटकामध्ये अक्षय वाठारकरची विकेट काढली जी अत्यंत महत्वाची होती. अक्षय वाठारकरनं विजयाची दिशा पकडली होती, त्याचा मार्ग त्यानं रोखला आणि त्यानंतर आलेल्या प्रत्येक फलंदाजाला त्यानं जखडून टाकलेला आहे. इथे या षटकामध्ये देखील विकी कलमे तेवढाच प्रभावी ठरलेला आहे आणि जिथे 22 धावांची गरज होती, विकी कलमे मात्र एका धावेवरती त्याने समाधान मानायला भाग पाडले. स्लोवर 1 होता, उचलला जरूर मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे, कॅच सुटेल, मात्र याबरोबर मॅच सुटणार नाहीये. 2 विजय नोंदवत हमराज मृत्युंजय पोहोचलेत नॉकआउट राऊंड मध्ये. अभिनंदन हमराज मृत्युंजय. तर यशवंत भाऊ पाचंगे संघाला एक लाईफलाईन आहे. पुढचा सामना ते जरूर खेळतील. यानंतर लुझर संघांची मॅच होणार आहे. तर सामनावीर या किताबाकडे आपण जाऊया. या सामन्यातला सामनावीर आहे अर्थातच 10 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी करणारा दादा अशोक गायकवाड. आकाश काळेच्या 8 चेंडूमध्ये 19, महेश नानगुडेच्या 3 चेंडूमध्ये 12, ऋतिक गजरच्या 4 चेंडूमध्ये 10 धावांचा गजर आणि सोनू बुधावलेच्या 2 विकेट, अक्षय वाठारकरच्या 2 विकेट, अभिजित भिशे, ओम धुमाळ यांनी चांगले प्रयत्न केले. मात्र अक्षय वाठारकरचे प्रयत्न इथे अपयशी ठरले. 41 धावांची सुरुवात दमदार होती, मात्र त्यानंतर कुठलाच फलंदाज अक्षय वाठारकरच्या वाटेने जाऊ शकला नाही. सलमाननं 2 विकेट काढला, विकी कलमेला 1 विकेट. मात्र आउटस्टँडिंग बॉलिंग राहिली विकी कलमेच्या. 11 धावात 1 विकेट, 2 षटके टाकली होती. समीर जगताप, वासिक शेख यांनी थोड्या धावा जास्त खर्च केल्या, मात्र विकी कलमेनं कळस चढवलेला आहे. मॅन ऑफ द मॅच जाऊया इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे व्हॉइस ऑफ इंडिया आदरणीय हरीश पंड्या सर उपस्थित आहेत प्रेझेंटेशनसाठी. थँक्यू.